म्हणजे तुमच्या पिकाचे जे मुळे आहेत तर ते नेमकं कोण खाते तुम्हाला माहिती आहे का? कारण की एकदम हिरवंगार दिसणारं पीक जे आहे ते काही दिवसामध्येच पिवळं पडायला लागतं आणि लगेच जे आहे ते वाळून जातं. कारण की जमिनीमध्ये एक सायलेंट किलर आहे, की जो त्याच्या मुळा खातो पिकाच्या. ज्याच्यामुळे जमिनीतलं अन्न आणि पाणी जे आहे ते पिकाकडनं शोषलं जात नाही आणि पीक जे आहे ते पूर्णच्या पूर्ण वाळून जातं. तर हे जे सायलेंट किलर जो आहे दुसरा-तिसरा कोणी नसून ती म्हणजे हुमणी अळी आहे. आता विषय उरतो की हुमणी अळी नियंत्रण नेमकी कशी करायची? कारण की याचा जर अटॅक बघितला तर खूप वेगवेगळ्या पिकावर येतो. ज्याच्यामध्ये कापूस आहे, सोयाबीन आहे, तूर आहे, हळद आहे, अद्रक आहे किंवा जे भुईमूग आहे किंवा वेगवेगळ्या भाजीपाला पिकं येतात, ऊस आहे. अशा म्हणजे कित्येक पिकावर जो येतो याचा अटॅक येतोय आणि दिवसेंदिवस याचं जे प्रमाण आहे हे वाढत चाललेलं आहे आणि पिकाचं नुकसान जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्याकडनं केलं जात आहे. तर मग हुमणी अळीचं प्रभावी नियंत्रण नेमकं कसं करतात? तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संक्षिप्तपणे सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब आणि लाईक करायला बिलकुल विसरू नका. आता विषय येतो की याचं जे नियंत्रण नेमकं कसं करायचं? याच्या अगोदर याचं जे जीवनचक्र आहे तर ते आपल्याला थोडक्यात समजून घ्यावं लागेल. मंडळी हुमणीच्या जीवनचक्राबद्दल सांगायचं झालं तर याच्यामध्ये काय आहे की ज्यावेळेस आपला पहिला पाऊस पडतो मे आणि जून महिन्यामध्ये तर त्यावेळेस ते बुंगीर जमिनीतून बाहेर येतात आणि आपल्या शेताच्या जवळील जे झाडं येतात स्पेशली कडुलिंबाचं झाड असेल, बोराचं झाड असेल किंवा जे बाभळीचं झाड असेल तर या झाडावर जातात आणि तिथला पाला वगैरे खातात आणि सोबतच जे आहे रात्रीच्या टायमाला जे आहे ते मादा आणि नरमध्ये जे आहे ते मिलन होतं आणि जे मादा असतात तर ते मादा जमिनीमध्ये जाऊन जे आहे ते एक एक मादा 50 ते 60 अंडी घालते आणि ते अंडी जे आहे ते 10 ते 15 दिवसापासून अंडीमधनं जे आहे ते आळ्या निघायला सुरुवात होतात आणि त्या आळ्या जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचं जे आहे ते मुळ्या खायला सुरुवात करतात आणि स्पेशली जे ऑगस्ट ऑगस्ट महिन्यापासून जे आहे ते नोव्हेंबर महिन्यामध्ये हे जे अळ्या आहेत त्या खूप खादाड होतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते मुळ्या खाऊन पिकं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. आता विषय येतो की याचं प्रभावी नियंत्रण नेमकं कसं करायचं? हुमण्याचं जर 100% नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला या वेगवेगळ्या पद्धती अवलंब करावा लागणार आहेत. सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला खोलगट नांगरटे करावं लागणार आहे. ज्याच्यामुळे जमिनीमध्ये ज्याचे काही कोश वगैरे येतात तर ते सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतील आणि मरण पावतील किंवा जे वेगवेगळे पक्षी येतात तर ते त्याला खाऊन टाकतील किंवा दुसरा जो पर्याय आहे तो म्हणजे जे आपले शेणखत टाकतो आपण जमिनीमध्ये तर ते अर्धवट कुजलेले शेणखत ज्या शेतामध्ये टाकलेले आहे तिथं हुमणी अळीचा अटॅक जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये येतो. त्याच्यामुळे पूर्ण कुजलेले शेणखत आपल्याला वापरायचं आहे. तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे याचा जो अटॅक येतोय तर हे पिकाची जर फेरफालट जर आपण केली तर याची जी लाईफ सायकल आहे कुठेतरी ब्रेक होते. जसं की उदाहरणामध्ये हरभरा आहे, उडीद आहे, मूग आहे, ढाईंची आहे, पपई आहे, केळी आहे. तर असे जर पिकं जर वापरले आपण तर ह्याचं जे नियंत्रण जे आहे ते होताना आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर जे आहे ते याचं जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की जे आपल्या शेताभोवतालचे जे झाडं येतात, कडुलिंब असतील किंवा बोर असेल किंवा बाभळ असेल, तर हे पहिला पाऊस पडल्याच्या नंतर त्या झाडावर येतात. तर आपण पहिला पाऊस पडल्याच्या नंतर रात्रीच्या टायमाला जे आहे, तर हे झाड हलवायचं आहे आणि ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे ते खाली पडतात आणि ती जे भुंगेरे वेचून जे आहे, ते आपल्याला जे रॉकेलचं पाणी असेल, डिझेलचं पाणी असेल किंवा जे इमिडाक्लोप्रिड किंवा क्लोरोपायरिफॉस नावाचं जे कीटकनाशक येतं, तर त्याचं आपल्याला पाणी करायचं आहे, द्रावण करायचं आहे आणि त्याच्यामध्ये ते टाकायचं आहे. ते मरून जातात किंवा आणखीन एक पर्याय याच्यामध्ये असा आहे, की आपलं जे लाईटचा बल्ब येतो लाल कलरचा, तर ते तुम्ही लावू शकता किंवा जे लाईट ट्रॅप येतात लाईटचे, तर ते ट्रॅप जर लावून खाली जर आपण जर हे द्रावण ठेवलं, तर याच्यामध्ये किडी जी आहे ती आकर्षित होऊन पडतात आणि मरण पावतात. त्याच्यानंतरचा जो पर्याय उरतो तो म्हणजे आता आपण पिकाची तर लागवड केलेली आहे आणि उभ्या पिकामध्ये जर याचं नियंत्रण करायचं असेल, तर काय पर्याय येतात? सगळ्यात पहिले जे आहे ते म्हणजे आपल्या उभ्या पिकामध्ये पाणी जमा होईल एवढं जे आहे ते पाणी द्यायचं आहे. ज्याच्यामुळे त्याला ऑक्सिजन भेटत नाही आणि ते जे आहे ते मृत्युमुखी पडतात. किंवा आणखीन एक पर्याय असा आहे याच्यामध्ये, की जे जे जैविक बुरशीनाशक येतात तर त्याचा आपण अवलंब करू शकता. ज्याच्यामध्ये जे मेटारायझम आणि स्पोली नावाची एक बुरशी आहे किंवा दुसरी जी बुरशी आहे ती म्हणजे बेविरिना बेसियाना नावाची बुरशी आहे. तर ही जी आहे ती 1 किलो घ्यायची आहे आपल्याला आणि कुजलेले शेणखत असेल किंवा मातीमध्ये मिक्स करायचे आणि पूर्ण 1 एकरसाठी जे आहे ते आपल्याला शिंपडून द्यायचं आहे. तर याच्यामुळे सुद्धा जे आहे ते हे बुरशी हुमणी अळीवर बसतात आणि पूर्ण जे आहे ते हुमणी अळीला खाऊन टाकून आणि हुमणी अळीचा जो आहे तो नायनाट करतात. आता शेवटचा जो मार्ग उरतो तो म्हणजे रासायनिक कीटकनाशकाचा वापर करून याचं आपण नियंत्रण करू शकतो. तर त्याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड 40% आणि पिपरोनिल 40% घटक असणारे जे वेगवेगळे कीटकनाशक जे आहेत ते मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आपण त्याचा वापर करावा आपण त्याचा वापर करू शकतो. त्याची ड्रिचिंग जर केलं तर याच्यापासून आपल्याला जे आहे ते नियंत्रण मिळतं किंवा दुसरं जे कीटकनाशक येतं ते म्हणजे बाहेर कंपनीचं लेसेंटा आणि डेसिस हे 2 कीटकनाशक जे आहे लेसेंटा 100 ml आणि जे डेसिस येतात तर ते 500 ml
हे दोघांचं जर मिक्सचर करून जर आपण जर ड्रिचिंग केली तर याचे रिझल्ट सुद्धा जे आहेत एकदम चांगले येताना आपल्याला आढळून येतात. तर या पद्धतीने जे आहे ते आपण हुमिंग अळीचा कायमस्वरूपी जे आहे ते नियंत्रण करू शकतो. तर यापैकी तुम्ही कोणते प्रभावी नियंत्रण वापरत आहात तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा याच्यापैकी तुम्ही जर कोणतं प्रभावी नियंत्रण केलं असेल तर ते पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.